नमस्कार, मी श्रावणी. बातम्यांच्या लंचबॉक्समध्ये आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला सोन्यातील तेजीची बातमी. सोन्याच्या दरात तेजी सुरूच आहे. MCX आणि COMEX या दोन्हीही ठिकाणी सोन्याच्या दरानं उच्चांक गाठला आहे. MCXवर सोन्याच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली आहे. 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 68,700 रुपयांवर पोहोचला होता, तर सोमवारी 69,487 रुपयांवर सोन्याचा भाव पोहोचला होता. सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही तेजी आली आहे. MCXवर चांदीचा दर 600 रुपयांवर पोहोचला आहे. 1 किलोग्रॅम चांदीचा दर हा 76,100 रुपयांच्या वर गेला आहे. अमेरिकेतली फेड बँक ही व्याजदर कमी करणार असल्यानं तसेच सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात गुंतवणूक करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. आता बातमी GSTची. देशांतर्गत व्यवहारांमुळे मार्चमध्ये वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST संकलन वार्षिक तुलनेत 11.5% वाढून 1.78 लाख कोटी रुपये नोंदवले गेले, असे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सोमवारी स्पष्ट केले, जे आजवरचे सर्वोच्च दुसरे मासिक संकलन आहे. एप्रिल 2023मध्ये आत्तापर्यंतचे सर्वोच्च 1.87 लाख कोटी रुपयांचे GST संकलन नोंदवले गेले आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात एकूण GST संकलन 20.18 लाख कोटी रुपये झाले आहे, जे आधीच्या आर्थिक वर्षातील जमा महसुलापेक्षा 11.7% जास्त आहे. आता बातमी RBIची. रिझर्व्ह बँकेला 90 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान मोदींनी 90 रुपयांचे नाणे जारी केले. देशात प्रथमच 90 रुपयांचे नाणे जारी करण्यात आले असून नाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते शुद्ध चांदीचे आहे. 90 रुपयांच्या चांदीच्या नाण्यावर एका बाजूला बँकेचा लोगो आहे आणि दुसऱ्या बाजूला 90 रुपये असे लिहिलेले आहे. तसेच त्याच्या उजव्या बाजूला हिंदीमध्ये आणि डाव्या बाजूला इंग्रजीमध्ये भारत लिहिलेला आहे. नाण्याच्या एका बाजूला जिथे RBI लिहिलेलं आहे त्याच्या वरच्या भागात हिंदी तर खालच्या भागात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लिहिलेला आहे. याशिवाय लोगोच्या खाली @90चा उल्लेखही आहे. हे नाणे सामान्य नाण्यांप्रमाणे खरेदी विक्रीसाठी वापरले जाणार नाही. बातमी 2000 रुपयांच्या नोटांची. रिझर्व्ह बँकेने वितरणातून काढून टाकलेल्या 2000 रुपयांच्या सुमारे 97.69% नोटा बँकांकडे परत आल्या आहेत आणि 8,202 कोटी रुपये मूल्याच्या नोटा अजूनही लोकांकडे असल्याचे सोमवारी मध्यवर्ती बँकेकडून स्पष्ट करण्यात आले. रिझर्व्ह बँकेने 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली होती आणि ह्या नोटा बँक खात्यात जमा करण्यासाठी किंवा बदलून घेण्यासाठी लोकांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदत दिली गेली होती. यानंतर ही अंतिम मुदत 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली होती. आता बातमी पुण्याची. पुणे, पिंपरी चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात घर जमीन खरेदी करण्यास नागरिकांची पसंती मिळत असल्याचे दिसून आले आहे. पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो प्रकल्प, 2 रिंग रोड असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प, पुणे पिंपरी चिंचवड शहरात असलेल्या पायाभूत सुविधा, शैक्षणिक केंद्र आणि जिल्ह्यातील औद्योगिक विस्तार यांमुळे पुणे पिंपरी चिंचवड शहरात राहण्यास नागरिक प्राधान्य देत आहेत. संपलेल्या आर्थिक वर्षात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमधून तब्बल 9,130 कोटी तर ग्रामीण भागातून 2,187 कोटी तसेच पुणे जिल्ह्यातून 11,317 कोटी रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे. लोकसभा निवडणुका असल्यामुळे यंदा 1 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावरील टोल दरवाढीला ब्रेक लागला आहे. आता लोकसभा निवडणुका संपल्यानंतर टोल दरवाढीचा निर्णय होणार आहे. साधारणपणे 1 एप्रिलपासून टोल दरात वाढ करण्यात येते.